जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये केडगाव बोरीपारदे गटामधील उमेदवार अजयजी शितोळे यांनी केडगावमध्ये गाव भेटी दौरा केलेला आहे। गाव भेटी दौरा करत असताना ते आत्ता आपल्या समवेत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की त्यांना कसा प्रतिसाद मिळत आहे, काय वाटतंय, मतदारांचा काय प्रतिसाद आहे। आज आम्ही प्रत्येक मतदार बंधू भगिनींच्या तरुण सहकारी मित्राच्या घरोघरी जात असताना खऱ्या अर्थाने या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जे माझे मतदार बंधू भगिनी यांना मी भेटत असताना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांचा माझ्या ट्रॅक्टर चिन्हाला हे सर्व मतदार बंधू भगिनी देत आहेत। आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, यांच्या विचार घेऊन मी या सर्व मतदार बंधू भगिनींपुढे जात आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच आव्हान करतो, आपण सर्वांनी ताईंच्या साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून मला या निवडणुकीमध्ये भरघोस मताने आपण सर्वांनी विजयी करावं, अशीच मी या निमित्ताने आपणाला आव्हान आणि विनंती करतो। आपण निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहात, या गटामध्ये काय समस्या जाणवतात? या गटामध्ये मी ताईंच्या साहेबांच्या विचाराने आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून, जवळजवळ 15 वर्षापासून या परिसरामध्ये काम करत असताना या परिसरातील नागरिकांना पक्के रस्ते असतील, शुद्ध पिण्याचे पाणी असतील, तसेच सुशोभीकरणाच्या बऱ्याचशा गोष्टी असतील, मुलांना पार्क असतील, अशा पद्धतीची कुठल्याही सुधारणा या मतदारसंघामध्ये इथून मागच्या काळामध्ये झालेल्या नाहीत। त्या सर्व ज्या भौतिक आणि मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघाचं मी नेतृत्व करण्याचा विचार करतो आणि या सर्व मतदार बंधूंनी या मतदारसंघामध्ये मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी करावं। मी नक्कीच या सर्व भौतिक आणि ज्या गरजा आहेत आपल्या त्या पूर्ण करण्यासाठी मतदार बंधू भगिनींना कटिबद्ध राहील, एवढंच मी या निमित्ताने आश्वासन देतो। आज केडगाव गणामध्ये आपण आलेलो आहोत आणि केडगाव गणाचे जे उमेदवार आहेत सचिनजी गायकवाड, त्यांनी आज या ठिकाणी एक प्रचार दौरा सुरू केलेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे, काय वाटतंय मतदारांपर्यंत पोहोचल्यानंतर। नमस्कार, मी सचिन गायकवाड, केडगाव फुटबाव पंचायत समिती गणामधून मी उभा आहे। चांगल्यापैकी लोकांचा मला रिस्पॉन्स आहे, महिलांचाही चांगल्यापैकी रिस्पॉन्स आहे। काही थोडेसे लोक दबाव टाकतात, समोरील गट दबाव टाकतात, त्यामुळं लोक आम्हाला सांगतात की काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे। एखादी शक्ती कशी असते, अदृश्य शक्ती, तसं आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। आता हे काही लोक दबाव टाकतात, मोठे राजकीय पक्ष असल्यामुळं, त्यामुळे लोक थोडं घाबरतात त्यांना, पण आतमधून आम्हाला चांगल्यापैकी सपोर्ट आहे। आपण निवडणूक लढवता असताना आपल्या पुढे ज्या समस्या आहेत त्या कोणत्या समस्या जाणवतात? वाडी वस्तीवरती हे रस्ते नाहीत। आता तुम्ही पाहत असाल, हा रस्ता खूप दिवसापासूनची ह्या रस्त्याची अडचण आहे। फक्त निवडणूक आली की तेवढ्यापुरतं ह्या रस्त्याचा उल्लेख करायचा, आम्ही हे करतो, मी ते करतो, आणि असे अनेक रस्ते वाडी वस्तीवरचे पण अनेक रस्ते तयार झालेले नाही आहेत बिलकुल सुद्धा। या अशा अनेक खूप काही समस्या आहेत वाडी वस्तीवरती।